नमस्कार. लोकसंदेश न्यूज मध्ये आपलं स्वागत. मी अश्विनी. चला तर पाहूया आजच्या विशेष बातम्या. आज देशभरात 244 जिल्ह्यांमध्ये मॉकड्रिल घेण्यात आलं. पुण्यात आज काउन्सिल हॉल येथे मॉकड्रिल घेण्यात आलं. पुणे आणि पिंपरी चिंचवड 6 ठिकाणी आज 4 वाजता मॉकड्रिल घेण्यात आलं. सिव्हिल डिफेन्स डिपार्टमेंट, NDRF, महसूल विभाग, पोलीस विभाग, महानगरपालिका विभाग, महापालिका विभाग, नगरपालिका विभाग, फायर ब्रिगेड डिपार्टमेंट, आरोग्य विभाग, NCC, NSS आणि काही कॉलेजच्या विद्यार्थ्यांचा समावेश होता. मॉकड्रिलची सुरुवात मॉडेलमध्ये आपण सर्व गोष्टींचा समावेश केला आहे. सुरुवातीला बॉम्ब सोडून, त्यानंतर अडकलेल्या लोकांची सुटका करण्यात आली. त्यानंतर जखमी झालेल्यांवर उपचार करण्यात आले. बॉम्बशोधक पथकाकडून बॉम्बशोधक पथक येऊन तो बॉम्ब शोधून निकामी करण्यात आला. तसेच फायर ब्रिगेड विभागाकडून आग विझवण्यात आली. आपत्कालीन परिस्थितीत नेमकं नागरिकांनी काय करावं याचं प्रशिक्षण मॉकड्रिलच्या माध्यमातून दिलं गेलं. युद्धजन्य परिस्थितीत हवाई हल्ला झाल्यास सुरक्षेचे उपाय, आपत्कालीन स्थितीत घ्यायची दक्षता याची माहिती मॉकड्रिलमधून देण्यात पुणे जिल्हाधिकारी यांनी दिली आहे. लोकसंदेशसाठी पुणे जिल्हा प्रमुख पारस मुद्दा. त्याच्यामध्ये आम्ही ठरवलं की काल जे 3 ठिकाणी केले होते त्याच्याशिवाय आणखीन काही ठिकाणी आपण वाढून घेऊ, ज्याच्यामध्ये दोघे महापालिकाचे समावेश करू आणि त्याच्यासोबत एक इंडस्ट्रियल एरियाचा पण आपण समावेश करू. तर त्याच्या अनुषंगाने आपण शहरी भाग, इंडस्ट्रियल एरिया, ग्रामीण भाग आणि एक छोटा टाउन असे 6 ठिकाणी आपण आज 4 वाजता मॉक ड्रिल सुरुवात केली. त्याच्यामध्ये सिव्हिल डिफेन्स डिपार्टमेंट, त्याच्यामध्ये NDRF, महसूल विभाग, पोलीस विभाग, नगरपालिका विभाग, महापालिका, फायर ब्रिगेड डिपार्टमेंट, त्याच्यानंतर आरोग्य विभाग, काही कॅडेट्स, NCC, NSS, नरयुवा केंद्र, रेड क्रॉस आणि काही कॉलेजेसचे विद्यार्थी सर्वांचा समावेश होता. त्याच्यामध्ये आपण मॉक ड्रिलमध्ये सर्व गोष्टींचा समावेश केला. सुरुवातीला त्याच्यामध्ये सायरन वाजला, त्याच्यानंतर बॉम्ब जे आहेत त्याची बॉम्ब सुद्धा आपण ड्रॉप केला आणि त्याच्यानंतर काही लोक जे आहेत ते आत अडकले होते, काही लोक बाहेर आले. जे लोक आतला अडकले होते त्या लोकांना बाहेर आणण्यासाठी NDRF आणि बाकी डिपार्टमेंटने समन्वयाने काम केला. आरोग्य विभाग, फायर ब्रिगेडने त्याचं काम केलं आणि त्याचा आपण रिस्पॉन्स टाइम बघितला की किती वेळेला ते काम करते. ते सर्व विभागाचा जे रिस्पॉन्स टाइम होता त्याचे योग्य पद्धतीने जेवढा असला पाहिजे त्या पद्धतीने त्यांनी रिस्पॉन्स दिला आणि ह्या जवळपास 25 मिनिटांमध्ये आपण संपूर्ण प्रक्रिया जी ती संपवली आहे. सर, जिल्ह्यात किती ठिकाणी हा सगळा मॉकड्रिल झालाय? तुम्हाला रिपोर्ट कुठून आले? 6 ठिकाणी आपण केला आहे. त्याच्यामध्ये जसं की मी सांगितलं की पुणे काउन्सिल हॉल ज्या ठिकाणी आपण आता उभे आहोत त्या ठिकाणी केला आहे. त्याच्याशिवाय पुणे महापालिका आणि पिंपरी चिंचवड महापालिका हा दोघेही प्रशासकीय बिल्डिंगमध्ये सुद्धा हा झालेला आहे. त्याच्याशिवाय वनाज इंडस्ट्रियल एरिया आहे त्या ठिकाणी केला आहे. त्याच्यानंतर मुळशी पंचायत समिती त्या ठिकाणी आपण केला आणि मुळशी पंचायत समितीमध्ये त्या भागाचे काही ग्रामपंचायतचे सरपंच, उपसरपंच, तिथले ग्रामसेवक ते त्या ठिकाणी होते, कारण काय की गावामध्ये सुद्धा याच्याबद्दल जनजागृती अवेअरनेस झाली पाहिजे. आणि एक तलेगावची नगर परिषदमध्ये ड्रिल झालेली आहे आणि चांगल्या पद्धतीने सर्व विभागाने एक रिस्पॉन्स दिला. याच्यामध्ये स्पेशली मी धन्यवाद देऊ इच्छितो सर्व विभागाचा, ज्याने कोऑर्डिनेशन चांगल्या पद्धतीने केलं आणि आपण खूप कमी वेळ दिला. आमच्या कालपासूनच नियोजन होतं की आम्ही 6 ठिकाणी करणार आहोत, पण आम्ही टेक्निकली ते 3 ठिकाणी आज सकाळी सांगितले, जेणेकरून आपल्याला बघायचं होतं की जर आपण कमी वेळ दिले तरी सुद्धा सर्व डिपार्टमेंटची तयारी असेल का. तर त्या डिपार्टमेंटची तयारी होती. इमिडिएटली फायर ब्रिगेड डिपार्टमेंट असेल, आरोग्य डिपार्टमेंट असेल, तर सर्व लोकांनी 3-4 तासामध्ये तयारी केली. सर्व व्हॉलंटियर्सही पोहोचले आणि आपलं जे मॉक ड्रिल आहे ज्याचं नाम आहे ऑपरेशन अभ्यास, ते ऑपरेशन अभ्यास आपण सफलतापूर्वक आपल्या जिल्ह्यामध्ये 6 ठिकाणी राबवला. आपण 76 स्पॉट दिले होते, त्या ठिकाणी उद्यापासून काय आपला जे आपण सांगितलं होता त्याच्यामध्ये असं सांगितलं होतं की आपले पुण्यामध्ये 75 ठिकाणी आपले सायरन्स आहे आणि प्रत्येक ठिकाणी आपण मॉक ड्रिल करणार नाही. मॉक ड्रिल आपण काही ठराविक ठिकाणी करणार आहोत. ते 6 ठिकाणी आपण आज मॉक ड्रिल केली. पुढच्या टप्प्यामध्ये ज्या पद्धतीने शासनाचे निर्देश येतील त्या पद्धतीने आपण जर सांगितलं की आणखीन काही ठिकाणी करायचे तर आपण पुढच्या कालामध्ये आणखीन काही ठिकाणी ते मॉक ड्रिल करत राहू. त्याच्या अनुषंगाने जे काही माहिती येतील त्या आपण माध्यमातून प्रत्येक माणसापर्यंत पोहोचू. मात्र पुण्यामध्ये कुठल्याही प्रकारच्या ब्लॅकआउट बद्दल अजून कुठल्याही प्रकारची कारवाई करण्याचा आपल्याला दिशानिर्देश नाही. अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, फेसबुकला लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा.